नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी अल्किन्स हा चॅप्टर पाहणार आहोत। अल्किन्स मधले आपण 2 लेक्चर पाहिलेले आहेत। त्या ठिकाणी अल्किन बद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण प्रिपरेशन ऑफ अल्किन हे सुद्धा पाहिलेले आहे। आता या ठिकाणी लेक्चर 3 मध्ये आपल्याला पाहायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन। आता केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर त्या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे जे आपण अल्किन प्रिपेअर केलेले आहे, अल्किन सोबत कुठल्या तरी केमिकलची रिएक्शन करणे आणि त्या केमिकल सोबत रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला जो थर्ड प्रोडक्ट भेटतो तो आपला काय असतो, अल्किन पासून भेटलेला प्रोडक्ट असतो। म्हणजेच अल्किन सोबत कुठल्या तरी केमिकल सोबत रिएक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी कुठला तरी प्रोडक्ट भेटतो, म्हणजेच त्याची स्टडी करणे म्हणजेच काय, त्या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन। तर फर्स्ट वन इज the addition of dihydrogen or hydrogenation. Addition of dihydrogen means we have to add the dihydrogen means hydrogen add करायचा आहे, किंवा hydrogenation means addition of hydrogen in a double bonded compound means alkene. The catalytic hydrogenation of alkenes with dihydrogen gas gives the corresponding alkane, means we can get the alkane from a alkene with the hydrogenation, means when we add the hydrogen in alkene then we will get the alkane. The reaction is CnH2n is the general formula of alkene, and when the alkene is reacted with hydrogen it gives alkane, means the general formula of alkane is CnH2n plus 2, means there is a addition of hydrogen atoms. Here the reaction, the ethene is reacted with hydrogen in presence of a catalytic hydrogenation means PT or PD at room temperature, it gives the ethane, means या ठिकाणी काय झालेलं आहे, इथेनचा या ठिकाणी डबल बॉन्ड आहे आणि या ठिकाणी हायड्रोजन H2 मॉलिक्यूल ब्रेक होतो आणि एक हायड्रोजन या कार्बन सोबत कंबाईन होतो आणि दुसरा हायड्रोजन जो आहे तो दुसऱ्या कार्बन सोबत कंबाईन होतो आणि या ठिकाणचा डबल बॉन्डेड कंपाऊंड सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होत असतो। म्हणजेच काय, तर या ठिकाणी अल्किन पासून आपल्याला अल्केन भेटत असतात। म्हणजेच या ठिकाणी इथिन होता, इथिन पासून काय भेटलेला आहे, इथेन भेटलेला आहे, मीन्स वी कॅन कन्वर्ट अल्किन टू अल्केन बाय दिस रिएक्शन। द सेकंड एक्झाम्पल इज propene is reacted with H2 means hydrogen, then it gives a propane, means there is also addition of hydrogen in a double bonded carbon atom or on a double bonded carbon atom, then we will get the propane. Second, addition of halogens or halogenation. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, ऍडिशन ऑफ हॅलोजन, अल्किनचा जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड काय होत असतो, ब्रेक होत असतो, त्या ठिकाणी काय हॅलोजन ऍड करायचं आहे। दॅट रिएक्शन इज ऑल्सो नोन एज अ हॅलोजिनेशन। हॅलोजिनेशन मीन्स द ऍडिशन ऑफ हॅलोजन molecule in a compound. Alkenes are converted into the corresponding vicinal dihalides by addition of a halogens. तर या ठिकाणी halogens X2 means Cl2 or Br2. तर या ठिकाणी alkene is converted into the vicinal dihalides. That is the विचार मध्ये पाहिलं होतं की vicinal dihalides means the two halogen atoms are present on a adjacent carbon atom. That compounds are called vicinal dihalides. तर या ठिकाणी आपल्याला काय होते, अल्किन पासून विसिनल डायहालाइड फॉर्म होत असतात किंवा प्रिपेअर करता येत असतात। मीन्स द प्रिपरेशन ऑफ विसिनल डायहालाइड्स फ्रॉम अल्किन बाय हॅलोजिनेशन रिएक्शन। हियर द रिएक्शन इज डबल बॉन्ड अल्किन इज रिएक्टेड विथ X2 in presence of CCl4 means carbon tetrachloride at room temperature, it gives vicinal dihalides. मीन्स X2 हा ब्रेक होतो, X2 ब्रेक झाल्यानंतर एक कार्बन वरती एक X2 जातो आणि दुसरा X2 दुसऱ्या कार्बन वरती येतो, त्यालाच काय म्हणतात, विसिनल डायहालाइड। तर त्याची डेफिनेशन काय म्हणलं होतं आपण, द टू हॅलोजन atoms are present on a adjacent carbon atom, that compounds are called vicinal dihalides. त्यालाच आपण काय म्हणतो, विसिनल डायहालाइड्स असे म्हणत असतो। फॉर एक्झाम्पल, ethene is reacted with Cl2 in presence of a carbon tetrachloride at room temperature, it gives 1,2-dichloroethane. तर या ठिकाणी इथिन पासून काय भेटतो आपल्याला,
1,2 डायक्लोरोइथेन. या ठिकाणी Cl2 जो आहे, जो Cl2 आहे तो ब्रेक होतो आणि या ठिकाणी या कार्बनवरती एक आणि दुसऱ्या कार्बनवरती एक Cl2 येत असतो, बॉन्डिंग होत असते. त्यानंतर 1,2 डायक्लोरोइथेन फॉर्म होत असतो. Propene is reacted with a red brown, that is bromine, in presence of CCl4 at room temperature. It gives 1,2-dibromopropane, that is a colorless compound we get from this reaction. The addition of bromine is useful for the test of detection of carbon-carbon double bond, or the addition of bromine is useful test for the detection of carbon-carbon in a unknown compound. तर या ठिकाणी काय कार्बन-कार्बन डबल बॉन्डेड जे कंपाऊंड असतात किंवा अननोन कार्बन-कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड असतात ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा ते डिटेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, ही रिएक्शन यूज करत असतो. तर या ठिकाणी सिंपल लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी जो Br2 आहे किंवा हॅलोजन आहे, हॅलोजन ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर डबल बॉन्ड जे कार्बन असतात, डबल बॉन्ड कार्बनच्या दोन्ही साइडला एक एक हॅलोजन ऍटम काय होत असतात, कंबाईन होत असतात. आणि या ठिकाणी ही रिएक्शन कशासाठी यूज करतात, डिटेक्शन ऑफ ए अननोन डबल बॉन्डेड कंपाऊंड. ते कार्बन कार्बन डबल बॉन्डचे कंपाऊंड असतात अननोन, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, ही रिएक्शन यूज करत असतो. Second, red-brown color of bromine rapidly disappears in a carbon tetrachloride solution if a carbon-carbon double bond is present in a compound. तर या ठिकाणी काय रेड ब्राउन जो कलर असतो, रेड ब्राउन कलर काय होत असतो, डिसअपियर होत असतो, म्हणजेच काय कलरलेस होत असतो. परंतु कधी जर त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असेल कंपाऊंड मध्ये तरच त्या ठिकाणी काय डिसअपियर होत असतो. म्हणून ही रिएक्शन कशासाठी यूज करतात, कार्बन कार्बनचे अननोन जे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड अननोन कंपाऊंड आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी काय ही मेथड यूज करत असतात. ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स और हायड्रोहॅलोजिनेशन. तर या ठिकाणी हायड्रोजन हॅलाइड और हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, इन ए डबल बॉन्डेड अल्कीन और कार्बन कार्बन double bonded alkene there is a addition of hydrogen halides or hydrohalogenation, means there is a addition of hydrogen and halogen. That reaction is called the hydrohalogenation reaction. Here the addition of a hydrogen and halide. In the addition of hydrogen halide HX converts alkene into the corresponding alkyl halide. means या ठिकाणी काय, त्या ठिकाणी ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड झाल्यानंतर आपल्याला काय भेटत असतो, प्रोडक्ट अल्किल हॅलाइड भेटत असतो. कुठला, अल्किल हॅलाइड. अल्किन टू अल्किल हॅलाइड इज कन्वर्टेड विथ द रिएक्शन ऑफ हायड्रोहॅलोजिनेशन और हायड्रोजन हॅलाइड्स. Then carbon carbon double bond means alkene is reacted with HX means hydrogen halide, it gives alkyl halide. means here the H and X, the bond is broken down and the H is attached to one carbon and X is attached with another carbon and there is a formation of alkyl halides. Second one, addition reaction of HBr to सिमेट्रिकल अल्किन्स. तर या ठिकाणी आपल्याला सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन दोन एक्झाम्पल पाहायला भेटतील. आता सिमेट्रिकल अल्किन मध्ये पाहायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल ऍडिशन रिएक्शन ऑफ HBr टू ए सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन्स म्हणजे जे डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला जर सेम अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील, मीन्स द सेम अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन ए बोथ साइड ऑफ ए डबल बॉन्ड, देन दॅट कंपाउंड्स आर कॉल्ड सिमेट्रिकल अल्किन्स. तर या ठिकाणी काय CH2 डबल बॉन्ड CH2 मीन्स डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला काय सेम ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणून हा काय सिमेट्रिकल अल्किन आहे. When symmetrical alkene means ethene is reacted with HBr, it gives CH3 CH2 Br, and second is CH3 CH2 double bond CH2 when reacted with HBr it gives Br CH2 CH3. तर या ठिकाणी काय एक HBr जो आहे या साइडला कंबाईन झाला H आणि Br या साइडला कंबाईन झाला तरी काही फरक पडत नाही. आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये आपण दाखवलेला आहे
Br हा ह्या कार्बन सोबत बॉन्डिंग केलेला आहे आणि हायड्रोजन या कार्बन सोबत बॉन्डिंग केलेला आहे. म्हणजे आपला जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट कुठला असणार आहे? ब्रोमो इथेनच असणार आहे. म्हणजे दोन्ही सिमेट्रिकल जर अल्किन्स असतील तर त्या ठिकाणी कुठलाही ग्रुप कुठल्याही कार्बन वरती अटॅच झाला तरी काही फरक पडत नाही, कारण की प्रोडक्ट जो आहे तो सेम असतो. कधी? जर सिमेट्रिकल अल्किन सोबत रिएक्शन झाली तर. सेकंड वन, addition reaction of HBr to a unsymmetrical alkene. तर आता या ठिकाणी सिमेट्रिकल अल्किनचं पाहिलेलं आहे. सिमेट्रिकल अल्किन मध्ये कुठल्याही कार्बन वरती जर हायड्रोजन आणि Br अटॅच झाले तरी काही फरक पडत नाही, कारण की प्रोडक्ट आपल्याला काय सेम भेटत असतो. बट देर इज अ डिफरन्स when the unsymmetrical alkene is a reactant. Addition of HBr to unsymmetrical alkene yields two isomeric products, means it gives a two isomeric product. ज्यावेळेस unsymmetrical alkene यूज करतो त्यावेळेस आपल्याला काय दोन आयसोमेरिक प्रोडक्ट भेटत असतात. तर addition of hydrogen halides convert alkene into the corresponding alkyl halides. The order of is HI is greater than the HBr and HBr is greater than the HCl. Then we have to see example. प्रोपीन इज ए अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजेच काय? या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डच्या ह्या साइडला CH2 ग्रुप प्रेझेंट आहे आणि दुसऱ्या साइडला काय CH3 ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे दोन्ही साइडला काय डिफरंट अल्किल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे हा काय आहे? अनसिमेट्रिकल अल्किन आहे. when unsymmetrical alkene is reacted with HBr, it gives two products, that is the two isomeric product. One first product is 1 bromopropane and second product is a 2 bromopropane. तर या ठिकाणी दोन प्रोडक्ट भेटतात, परंतु या ठिकाणी एक डिफरन्स आहे. एक प्रोडक्ट मायनॉर भेटतो आणि दुसरा प्रोडक्ट काय मेजर भेटत असतो. आता मेजर आणि मायनॉर का भेटत असतो हे आपल्याला पाहायचं आहे. पाहिलं होतं एक प्रोडक्ट मेजर आणि दुसरा प्रोडक्ट काय भेटत असतो? मायनॉर भेटत असतो. तर या ठिकाणी प्रोडक्ट मायनॉर आणि मेजर का भेटत असतात? कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन of alkyne can be partially reduced to carbon carbon double bond. तर या ठिकाणी दोन एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्या मार्कोनिकोव्स रूल अँड अँटी मार्कोनिकोव्स रूल. अकॉर्डिंग टू द मार्कोनिकोव्स रूल, when unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, the negative part of a reagent get attached to the carbon atom which carries the least number of hydrogen atom. काय म्हणलेलं आहे? या ठिकाणी अनसिमेट्रिकल अल्किन घ्यायचं आहे आणि HBr म्हणजे अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. when unsymmetrical alkene is reacted with unsymmetrical reagent, then the negative part of reagent get attached with a less number of hydrogen atom or which carries the less number of hydrogen atom. तर या ठिकाणी काय होत असतं? अनसिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत झाल्यानंतर या ठिकाणी जो निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा तो कुठं अटॅच होत असतो? ज्या ठिकाणी जे कार्बन कमीत कमी हायड्रोजन कॅरी करत असते त्या कार्बन सोबत काय होत असते? बॉन्डिंग होत असते. त्यालाच काय म्हणतो आपण? मार्कोनिकोव्स रूल म्हणतो. तर डेफिनेशन काय? when an unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, the negative part of the reagent get attached to the carbon atom which carries the less number of hydrogen atom. तर ज्या ठिकाणी कमीत कमी हायड्रोजन ऍटम आहेत त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट काय होत असतो? बॉन्डिंग होत असतो. त्याला काय म्हणतो आपण? मार्कोनिकोव्स रूल म्हणतो. आणि सेकंड वन आहे अँटी मार्कोनिकोव्स रूल. तर अँटी मार्कोनिकोव्स रूल इज ऑल्सो नोन एज ए पेरॉक्साइड इफेक्ट अँड इट इज ऑल्सो नोन एज ए खरास-मेयो इफेक्ट. तर त्या ठिकाणी तीन नावानं आपण काय करतो? अँटी मार्कोनिकोव्स रूल ओळखत असतो. तर त्या ठिकाणी अँटी मार्कोनिकोव्स रूल म्हणजे काय? या ठिकाणी इट इज अपोजिट टू मार्कोनिकोव्स रूल. अपोजिट टू मार्कोनिकोव्स रूल म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे? अनसिमेट्रिकल अल्किन इज रिएक्टेड विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, देन the negative part of reagent get attached to carbon atom which carries the more number of hydrogen atom. तर आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं लक्षात ठेवण्याचं म्हणजे मार्कोनिकोव्स रूल मध्ये निगेटिव्ह पार्ट जो आहे तो कमी हायड्रोजन असलेल्या कार्बन सोबत बॉन्डिंग करत असतो आणि अँटी मार्कोनिकोव्स मध्ये जो निगेटिव्ह पार्ट आहे तो काय करत असतो? जास्त हायड्रोजन असलेल्या
कार्बन वरती बॉन्डिंग होत असतो. इतकाच फरक आहे दोन्हीमध्ये फरक कुठला आहे? अँटी मार्कोनिक आणि मार्कोनिक मध्ये निगेटिव्ह पार्ट कमी हायड्रोजन असलेल्या कार्बन सोबत बॉन्डिंग करतो आणि अँटी मार्कोनिक मध्ये निगेटिव्ह पार्ट जास्त हायड्रोजन असलेल्या कार्बन सोबत बॉन्डिंग करत असतो. फॉर एक्झाम्पल, CH3CH double bond CH2 propene is reacted with HBr in presence of a benzoyl peroxide. तर या ठिकाणी बेंझोइल पेरॉक्साइड म्हणजे काय? अँटी मार्कोनिकोव्ह रूल नुसार रिएक्शन होणार आहे. CH3CH2CH2Br म्हणजे या ठिकाणी पहा, हा Br जो आहे, Br कुठल्या कार्बन वरती बॉन्डिंग झालेला आहे? CH2, ज्या ठिकाणी मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहेत त्या ठिकाणी बॉन्डिंग झालेला आहे. म्हणून हा कुठला आहे? अँटी मार्कोनिकोव्ह रूल नुसार ही रिएक्शन झालेली आहे. प्रोपीन गिव्स दी 1-bromo-propane. सेकंड वन, the CH3CH3 double bond CH2 plus HBr, it gives CH3CH3CH2Br. मीन्स या ठिकाणी Br जो आहे, Br कुठल्या कार्बन वरती आलेला आहे? The carbon atom which carries the more number of hydrogen atom. या ठिकाणी दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असते वेळेस या कार्बन वरती एकही हायड्रोजन नाही आणि दुसऱ्या कार्बन वरती 2 हायड्रोजन आहे. परंतु निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच झालेला आहे? ज्या ठिकाणी मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहेत त्या ठिकाणी बॉन्डिंग झालेली आहे. त्यामुळे ते काय? ते इट इज ए अँटी मार्कोनिकोव्ह रूल नुसार ही रिएक्शन झालेली आहे. तर या ठिकाणी 2-methyl propene it gives the 1-bromo-2-methyl propane. तर या ठिकाणी 1-bromo-2-methyl propane we will get from a 2-methyl propane. Next, fourth one is the addition of sulfuric acid. When alkene is reacted with concentrated sulfuric acid in a cold condition, it gives alkyl hydrogen sulfate. The addition takes place according to the Markovnikov rule. आता Markovnikov rule म्हणल्यानंतर negative part get attached with a less number of hydrogen atom. म्हणजे ज्या कार्बन वरती कमी हायड्रोजन ऍटम आहे त्या कार्बन वरती काय होत असते? निगेटिव्ह पार्टची बॉन्डिंग होत असते. म्हणजे ही रिएक्शन कुठल्या रूल नुसार होत आहे? अकॉर्डिंग टू दी मार्कोनिकोव्ह रूल. तर या ठिकाणी alkene is reacted with a cold concentrated sulfuric acid, it gives alkyl hydrogen sulfate. या ठिकाणी काय भेटतो आपल्याला? alkyl hydrogen sulfate भेटत असतो. फॉर एक्झाम्पल, ethene is reacted with a cold concentrated sulfuric acid, it gives ethyl hydrogen sulfate. या ठिकाणी काय आपल्याला? इथिल हायड्रोजन सल्फेट भेटत असतो. या ठिकाणी सिमेट्रिकल अल्किन आहे. सिमेट्रिकल अल्किन असल्यामुळे हायड्रोजन कुठल्याही कार्बन वरती आणि OSO3H मीन्स हा ग्रुप कुठल्याही कार्बन वरती जरी अटॅच झाला तरी काही फरक पडत नाही. म्हणून या ठिकाणी कुठला? इथिल हायड्रोजन सल्फेट इज द प्रोडक्ट गेट फ्रॉम ए इथिन. नेक्स्ट वन, CH3CH double bond CH2 is reacted with cold concentrated sulfuric acid, then it gives the isopropyl hydrogen sulfate. तर या ठिकाणी पहा, this reaction is according to the Markovnikov rule. तर या ठिकाणी Markovnikov rule मध्ये काय? ज्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ज्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते वेळेस हायड्रोजन नंबर लेस असतात किंवा कमी असतात त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट बॉन्डिंग होत असतो. त्याला काय म्हणतात? मार्कोनिकोव्ह रूल नुसार रिएक्शन झालेले म्हणतात. त्या ठिकाणी OSO3H is attached to a that carbon atom which carries a less number of hydrogen atom and H is attached with a other carbon atom. तर या ठिकाणी रिएक्शन कुठल्या रूल नुसार झालेले आहे? This reaction is carried out according to the Markovnikov rule. If the alkyl hydrogen sulfate is diluted with water and heated, then the alcohol is obtained. This is the excellent method for the large scale manufacture of alcohol. या ठिकाणी alkyl hydrogen sulfate prepare केलेला आहे. Alkene is reacted with a cold concentrated sulfuric acid, then we will get the alkyl hydrogen sulfate. But that alkyl hydrogen sulfate again reacted with or diluted with water and heated, then it gives a alcohol. तेच
इथिल हायड्रोजन सल्फेट पासून आपल्याला काय भेटतं, इथेनॉल म्हणजे अल्कोहोल भेटत असतात. म्हणजे वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल बाय युजिंग दिस प्रोडक्ट. इथिल हायड्रोजन सल्फेट गिव्स द इथेनॉल. सेकंड वन, द आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट गिव्स ए 2-प्रोपेनॉल. म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला इथिल हायड्रोजन सल्फेट म्हणजेच काय या ठिकाणी अल्किल हायड्रोजन सल्फेट पासून आपल्याला काय अल्कोहोल भेटत असतात किंवा वी विल गेट द अल्कोहोल फ्रॉम ए अल्किल हायड्रोजन सल्फेट कंपाऊंड. The reactive alkene on adding H2O in presence of concentrated H2SO4 form a alcohol. This takes place according to the Markovnikov rule. Reaction is known as hydration of alkene. तर त्या ठिकाणी काय या ठिकाणी जे अनसिमेट्रिकल कंपाऊंड आहे त्याच्यासोबत ज्यावेळेस वॉटरची रिॲक्शन होते त्यावेळेस आपल्याला काय दिस प्रोडक्ट गेट according to the Markovnikov's rule. That's why this reaction is carried out according to the Markovnikov's rule, and this reaction is known as a hydration of alkene. म्हणजे त्या रिएक्शनला काय म्हणलेलं आहे, हायड्रेशन ऑफ अल्किन म्हणलेलं आहे. मीन्स वॉटर मॉलिक्यूल इज ऍडेड. त्या ठिकाणी काय वॉटर मॉलिक्यूल ऍड होत असतो म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणलेलं आहे, हायड्रेशन ऑफ अल्किन असे म्हणलेलं आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन च्या काही रिएक्शन पाहिलेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्यांच्या जनरल रिएक्शन पाहिलेले आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रोडक्ट कुठले कुठले फॉर्म होत असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण अँटी मार्कोनिकोव्स रूल आणि मार्कोनिकोव्स रूल आणि त्याच्या रिएक्शन आणि अँटी मार्कोनिकोव्स रूल कधी यूज करायचा आणि कधी यूज होत असतो आणि मार्कोनिकोव्स रूल कधी यूज होत असतो याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.